माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आंतोळीकर नगरातील व्यापाऱ्याच्या घरी झालेली चोरी विजापूर नाका पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने उघडकीस आणून 2 आरोपींना अटक केले व त्यांच्याकडून चोरलेले 13,54,000 रुपयांचे 22 तोळ्यांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. रवी प्रकाश दौलताबाद राहणार आंतोळीकर नगर भाग 3 हुडगी रोड सोलापूर हे लग्नानिमित्त बाहेरगावी गेले होते. 3 फेब्रुवारी रोजी सोलापुरात परत आल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली. विजापूर नाका पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने या गुन्ह्याचा कुशलतेने तपास करून 8 दिवसांमध्ये गुन्ह्याचा छडा लावला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पोलीस कॉन्स्टेबल अमृत सुरवसे यांनी बारकाईने विश्लेषण केले. तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी हा पारशी विहीर परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. अंकित उर्फ अंकुश लक्ष्मण वाल्मिकी वय वर्ष 34 राहणार पुणे आणि त्याच्यासोबत असलेल्या एका विधी संघर्षित बालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्याची कबुली मिळवण्यात पोलिसांना यश आले. त्यांच्याकडून 63 ग्रॅमचा सोन्याचा हार, 50 ग्रॅमचा नेकलेस, सोन्याच्या बांगड्या, विविध प्रकारच्या अंगठ्या, पोवळ्या रुबी, लसुनी ओम, कर्णफुले, टॉप्स आणि सोन्याच्या नाणी, 90,000 रुपये किमतीच्या सॅमसंग S23 अल्ट्रा मोबाईल असा एकूण 13,54,000 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. विजापूर नाका पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे शहरातील एका मोठ्या घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा झाला. या कामगिरीबद्दल पोलीस दलातून त्यांच्या पथकाचे कौतुक होत आहे. माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.